उपस्थित भारतीय जनता मुख्यमंत्री मान्य चव्हाण आमदार नवनाथ आणि पदाधिकारी भारतीय जनता आनंद माजी क्रिकेटपटू सांस्कृतिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये प्रभाव यांनी केला आहे। मी त्या मोठ्या या ठिकाणी काँग्रेस पक्षातनं जिरा पृथ्वीराज पृथ्वीराजच्या सर्व गटातले कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते आज प्रवेश केला आहे। माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी वसमत विधानसभा जिल्ह्यातले जवळपास या ठिकाणी कार्यकर्त्याचा लता जाधवताई आहेत, महिला आहेत, या ठिकाणी माजी नगराध्यक्ष वसमतचे आणि सर्वच पक्ष प्रवेश केला आहे। सांगलीमध्ये या ठिकाणी गिड्डेच्या पुढाकाराने मनसेचे काँग्रेस उभाटाचे प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत त्याची यादी आम्ही प्रेसला देतो आहे। खरं तर या ठिकाणी जाधवजींनी सांगितलं आणि आपण सर्व आमच्याही चर्चा केली की जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करताना की मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला। या संकल्पाला साथ देण्याकरता केदार जाधवजी असतील, आपले वसमतचे नगराध्यक्ष असतील, आपले हिंगोली जिल्ह्यातले पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते आणि एक मात्र आवर्जून या ठिकाणी सर्वांनी चर्चा केली। जे कार्यकर्ते आज भाजपमध्ये आले त्यांनी सांगितलं की वक्फ जे बिल केंद्र सरकारने मोदींच्या नेतृत्वामध्ये जो वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाला, कायदा झाला, त्याचा विरोध केला जो फार आवश्यक होता देशामध्ये। म्हणजे हिंदुत्वाचा विसर उद्धव पडला म्हणून आम्ही आता बूथवरचे आणि गावागावातले कार्यकर्ते उद्धव सोडतोय। काँग्रेसनी तर विचारसरणी छोडली आहे। एका मताच्या लागून चालण्याकरता काँग्रेस पार्टी आपले या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल, महाराष्ट्राचा अपमान असेल, काँग्रेस पार्टी नेहमी करत राहिली आहे। आणि म्हणून या ठिकाणी माननीय अशोक खाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। कल्याण नागपूर पर्यंत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। यादी मोठी आहे। अथवा देशकर करतो की एक कर्तव्य जसं महाराष्ट्राच्या विधानमंडळात 288 आमदारांचं सर्वेक्षण जर केलं आपण बघा पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीचे आमचे 132 आमदार आम्ही करणार आहोत।
पण मला जे आज वाटतं, मी 22 वर्ष झाले विधानमंडळात आहे, पण विधानमंडळात आल्यापासून ज्या दिवशीपासून अतुल बाबा आले त्या दिवशीपासून विकासाचा धडाका आणि माझा विश्वास आहे की पृथ्वीराज चव्हाणजींनी मागच्या 20 वर्षात जेवढं काम केलं नाही तेवढे 5 वर्षामध्ये अतुल बाबा घोषले करतील. मी सुद्धा पहिल्या टर्मला एवढे काम करू शकलो नाही, तेवढे कामाचा धडाका अतुल बाबांनी लावला आहे. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये पृथ्वीराज चव्हाणजीला सोडून पंचायत समिती सभापती आले आहेत, उपसभापती आले आहेत, मोठ्या प्रमाणावर लिस्ट आपल्याकडे आहे. खरं तर हा एक छोटा पक्षप्रवेश आहे इथे, पण मोठे पक्षप्रवेश आता आपापल्या भागात होणार. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की परभणीमध्ये आता त्यांनी अनेक नेत्याशी बोलले. हिंगोलीमध्ये त्यांनी ठरवलं आहे अशोकराव चव्हाण की मोठे पक्षप्रवेश म्हणजे सर्वसाधारण बूथवरच्या आणि तालुक्यावरचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वसमतमधले, हिंगोलीमधले, परभणीमधले येणार आहेत. इकडे अतुल बाबा भोसलेंनी तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये करणार. अतुल सावेजी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. आमच्या या ठिकाणी कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश या ठिकाणी घेण्याचा एक त्या ठिकाणी धडाकाच लावला आहे. पण खरं तर हे जे काँग्रेस आणि शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आहे हे विकासाला एक मोठा त्या ठिकाणी बाधा आहे महाराष्ट्राच्या विकासाला. आणि विकसित महाराष्ट्र देवेंद्रजी करताय म्हणून या ठिकाणी विश्वास जनतेचा वाढला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत की भाजपा महायुतीला 3,17,00,000 मतं मिळाले आणि काँग्रेस विकास आघाडीला 2,17,00,000 मतं मिळाली. 1 कोटी मत जास्त मिळाले. आणि म्हणून आज भाजपाची सदस्य संख्या रवी चव्हाणजी आणि आम्ही सर्वांनी बूथपर्यंत कार्यकर्त्यांनी 1,51,00,000 मेंबर्स भाजपाचे आज झाले. तुम्हाला माझी विनंती आहे, इथं गेल्यावर तुमच्या संपर्कात जे जे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत सर्वांनी उद्यापासून एक सदस्यता अभियान करावं. अतुल भोसलेजी, अशोक, आणि या अभियानातनं सर्व आपली नोंदणी करून घ्यावी. माझी विनंती आहे, आपण सर्वांनी विचार केला तर उद्या 1,00,000 नवीन मेंबरशिप होऊ शकतं आणि आपण सर्वांनी सक्रिय सदस्यता ग्रहण करावी. ऍक्टिव्ह मेंबरशिप आपण ग्रहण करावी. ऍक्टिव्ह मेंबरशिप 100 रुपये पक्षाचा देऊन, देणगी देऊन आणि 50 सदस्य करून तुम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप करता येईल. 1,00,000 ऍक्टिव्ह मेंबर महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत. त्या रवी चव्हाणजींनी आढावा घेतला. मला असं वाटतं ही भाजपाचा जो जनाधार वाढतो आहे, भाजपाचा हा जो आलेख वाढतो आहे, तर मोदींच्या नेतृत्वातला भारत, 2047चा विकसित भारत, जगातला सर्वोत्तम भारत, जगातला सर्वोत्तम देश आणि देशातलं सर्वोत्तम राज्य म्हणजे महाराष्ट्र हे मजबूत. भाजप केदार जाधव सारखे एक चांगला कार्यकर्ता जो समाजामध्ये, क्रिकेटमध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक केलं, असा एक कार्यकर्ता किमरजी आणि मोदींच्या नेतृत्वातल्या विकसित भारताकरता, महाराष्ट्राकरता मी भाजपमध्ये आलो आहे. खरं तर लाखो फॉलोअर्स केदारचे आहेत आणि त्यामुळं हाचा पक्षप्रवेश महत्वाचा आहे. मी या ठिकाणी माननीय अशोकराव चव्हाणजी, अतुल भोसलेजी, माननीय आपले समाधान अवताळेजी, या सर्वांचं, सर्व नेत्यांचं, ज्यांनी पक्षाकरता, संदीप गिड्डेजी, या सर्वांनी आज पक्ष मजबूत करण्याकरता शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता मी पक्षामध्ये आलो आहे. ही जी विचारधारा स्वीकारली त्याकरता मी सर्वांचे आभार मानतो. आमचे रवी चव्हाणजी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी पुढे मजबूत होणार आहे. ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, इथनं गेल्यावर विकसित महाराष्ट्राकरता बूथ लेवलला, गावगावात जाऊन, घरोघरी जाऊन आपण एक मोठं परिवर्तन या महाराष्ट्रात करावं. पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्राला मजबूत करणारं सरकार आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीचे सर्व नगराध्यक्ष, आपल्या महायुतीचे सर्व महापौर, आपल्या महायुतीचे सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष, आपल्या महायुतीचे सर्व पंचायत समिती मेंबर आणि 27,000 सरपंच
आपलेच यावे याकरता सर्वांनी कामाला लागावं अशी विनंती मी आपल्याला करतो आणि सर्वांना प्रश्न होता केदार जाधव सारखे असे अनेक सेलिब्रिटी आहेत किंवा खेळाडू आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक आहेत जे तुमच्या पक्षात येत आहेत, त्यांना काही वेगळी जबाबदारी दिली जाईल का? कारण राजकीय व्यासपीठावर त्यांना कधी आज आपल्याकरता याकरता महत्वाचा दिवस आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजीने असं म्हटलं आहे, 1 लक्ष देशामध्ये असे युवा राजकारणात यावे की हे देशाचं भविष्य व्हावं. सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्ती करता आहे. केदार जाधव सारखे लोक जर पक्षामध्ये आले तर एक स्पोर्टमध्ये मोठं परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये करू शकतो, जी मोदीजींची अपेक्षा आहे. आज आम्हाला आनंद वाटतो आहे की मोदीजींना अपेक्षित होतं की केदार जाधव सारखे लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले पाहिजे, ज्यांनी पुढचं राजकारण आणि पुढचं समाजकारण आणि पुढचं या ठिकाणी विकसित भारताचा संकल्प पुढे करावा. त्यामुळे आम्ही आमच्याकडे तर केदार जाधव सारखे कार्यकर्ते जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना विशेष जबाबदारी देऊन या महाराष्ट्रामध्ये पुन्हा या स्पोर्टमध्ये सामाजिक कार्यात आणि मोठ्या प्रमाणात त्यांना आवड असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना आम्ही जबाबदारी देणार आहे. आणि केदार जाधवला विनंती करणार आहे की महाराष्ट्राचा हा जो युवा आहे हा राजकारणात सक्रिय करावा, राजकारणाची जेवढी करावी. कारण आज राजकारणापासून लोक दूर जात आहे, कारण राजकारण हे आपलं काम नाही आहे. पण मी सर्वांना विनंती करतो, सत्तेशिवाय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण होऊ शकत नाही. सत्ता हीच चाबी असतं समाजाच्या विकासाची, राज्याच्या विकासाची. आणि राजकारणात भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात जोपर्यंत पक्षप्रवेश झाला आहे या पक्षप्रवेशाने समाजाच्या विकासाचे दरवाजे उघडणार आहे. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये येऊन पुढचा आपल्या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता मदत करावी, म्हणून त्या ठिकाणी केदार जाधव या ठिकाणी पक्षात आले. संजय राऊतांनी आज तुलना ही उद्धव ठाकरेंशी केलेली आहे एका पक्षप्रवेशादरम्यान, त्याकडे आपण कसं पाहता? रत्नागिरीतले काही काँग्रेसचे पदाधिकारी हे पक्षामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी ही तुलना केली. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्या उद्धव ठाकरेंनी सोडले, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध केला, मताच्या लागून चालण्याकरता आणि मुंबई महानगरपालिकेत विशिष्ट समाजाचे मतं मिळवण्याकरता आणि पाकिस्तानचे ध्वज फडकावणारे परभणीमध्ये आणि नाशिकमधले कार्यकर्ते ज्यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात आहे. आता भगवान श्रीकृष्णाची तुलना करणे हे तर वेडेपणाचं लक्षण आहे. आता मी आधीच सांगितलं होतं, त्यांना एक मोठा मोदींच्या नावाचा, भाजपाच्या नावाचा एक आजार झाला आहे आणि तो आजार आता काही निघत नाही. ते काही वायफळ बळबळ करतात. आता महाराष्ट्राने संजय राऊतांना ऐकणं बंद केलं, आम्ही ऐकणं बंद केलं. तुम्हीच काय सांगता मला माहित नाही. देखिए, केदार जाधव जी ये नेशनल हमारे प्लेयर है क्रिकेट में, उनके बहुत सारे फॉलोअर हैं. उनका अगर इंस्टाग्राम अगर फेसबुक चेक किया आपने, आज भारतीय जनता पार्टी के पक्ष प्रवेश के बाद उनके फॉलोअर्स को भी अच्छा लगेगा कि एक विकसित भारत के लिए वो मोदी जी के साथ आए, विकसित महाराष्ट्र के लिए माननीय देवेंद्र जी के साथ आए हैं. और ये ज्यादा महत्वपूर्ण है, कितना फायदा होगा क्या होगा इससे ज्यादा उन्होंने जो संकल्प किया भारतीय जनता पार्टी में आने के बाद कि मैं देश के विकास के लिए, राज्य के विकास के लिए मोदी जी के साथ और देवेंद्र जी के साथ काम करूंगा और विकसित महाराष्ट्र के लिए आगे आऊंगा. और अपने प्रवास से उन्होंने कहा है, जब मेरी बात हुई उन्होंने कहा कि महाराष्ट्र में सब जिलों में जाकर मैं युवाओं को एक मोटिवेशन दूंगा और जिसमें भारतीय जनता पार्टी से लोग जुड़ेंगे और विकसित महाराष्ट्र के साथ लोग जुड़ेंगे, वो राज्य में और हमारे स्पोर्ट जो विंग है उसको भी मजबूत करने वाले. मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. क्या संजय शिरसाट जो शिवसेना के हैं, वो कह रहे हैं खुलताबाद का नाम बदलकर रत्नागिरी कर दिया जाना चाहिए. तो इस तरह के पार्टी संगठन में क्या सोच है? और दूसरा इंचार्ज को लेके ये कहते हैं कि अभी आप अगर खुलताबाद का नाम बदलेंगे तो ऐसे आप पिता का नाम बदल दीजिए, ये आप आलोचना करते हैं. देखिए, संजय शिरसाट ने जो बात कही है वो वहां की जनभावना की बात कही है. खुलताबाद की जनभावना क्या बोलती है? वो बोलती है, जो शिरसाट जी ने कहा
लेकिन अगर इम्तियाज जलील इस प्रकार से बात करते हैं पिताजी का नाम अगर बदलना, ये इम्तियाज जलील को शोभा देता नहीं है। अपने पिताजी के बारे में, दूसरे के पिताजी के बारे में कुछ आलोचना करना और खुलताबाद का नाम बदलने की जो बात कही है वो जन भावना है। जन भावना का समर्थन संजय सिरसाट ने किया है, वो समर्थन भारतीय जनता पार्टी का है। तो हम भी संजय सिरसाट के कहने पर उसके लिए हमारा भी उनको पूरा समर्थन है और निश्चित रूप से जब भी यह प्रस्ताव आएगा उसमें भारतीय जनता पार्टी साथ में है। 2014 में राजवर्धन सिंह राठौड़ ने राजकारण में एंट्री की थी, उसके बाद आज केदार सर एंट्री कर रहे हैं। तो क्या अभी वो स्पोर्ट्स मिनिस्टर है राजस्थान में, तो केदार सर को भी कुछ ऐसी इम्पोर्टेंट जिम्मेदारी मिलने वाली है? बिल्कुल, आगे चल के जो कार्यकर्ता अच्छा काम करता है वो देश की राजनीति में, महाराष्ट्र की राजनीति के लिए सामने आता ही है और उनका काम ही आगे लेके जाता है। हमारे पार्टी में स्कोप है, जो भी व्यक्ति जिस प्रकार से काम करना चाहता है, हमारे यहाँ किसी को पूछने जाना नहीं पड़ता, हम ये करेंगे या वो करेंगे, या खुद की जितनी भी एबिलिटी है वो एबिलिटी पार्टी में डालने के बाद हमें किस प्रकार से परफॉर्म करना है वो हम पे डिपेंड है। जो जैसा परफॉर्म करता है उसको वैसा प्लेटफॉर्म बीजेपी देती है और बीजेपी जो कार्यक्षम है, जो प्लेटफॉर्म देता है, जो कार्यक्षम है, जो खुद को आगे लेके जाना चाहता है, समाज को आगे लेके जाना चाहता है, उसके लिए उनके पीछे पार्टी खड़ी रहेंगी। और आप देखिए मोदी जी ने अलग अलग क्षेत्र के लोगों को कैबिनेट में लिया, मंत्रिमंडल में लिया, सरकार में लाया। महाराष्ट्र में देवेंद्र जी ने भी कई लोगों को, कार्यकर्ताओं को बड़ा करने का काम किया और भारतीय जनता पार्टी विकास के लिए आगे जाना चाहती है। मनसेचं मान्यता रद्द व्हावी यासाठी ज्यांनी याचिका केलेली आहे त्यामागे भाजपचं षडयंत्र असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचं मत आहे। नाही, असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही, त्याला आमचं समर्थनही नाही। मनसेने हा विचार करू नये, मला वाटतं राजसाहेबही असा विचार करणार नाही। कोणी खालच्या लोकांनी केला असेल तर त्यांनी हा विचार काढून टाकावा, कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार नाही। आम्ही आगामी काळात असं अधिवेशनात आपण सांगितलं होतं, वाळू धोरण आलेलं आहे, कॅबिनेटमध्ये निर्णय झालाय, एक चांगला निर्णय झाला, याचा फायदा सामान्य लोकांसाठी कसा होणार? आणि एक तुम्ही 5 ब्रशची वाळू मोफत देणार होतं, तर याच्यामध्ये इन्क्लूड आहे की ते वेगळं आहे? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वाळू धोरण मंजूर केलं आहे। शेतकऱ्यांना 5 ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय झाला आहे। स्थानिक ग्रामपंचायतला जवळच्या वाळू घाटातनं तेथील बांधकामं पूर्ण करण्याकरता रेती मिळेल याचाही निर्णय केला आहे। आता डेपोचं जुनं धोरण बदललं, आता नवीन धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहे। जेवढी डिमांड आहे तेवढी सप्लाय पूर्ण आम्ही करणार आहोत आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वस्त वाळू मिळेल। शासकीय बांधकामाकरता आता एमसॅट धोरण येत आहे, पुढच्या मंगळवारी एक एमसॅट कृत्रिम वाळूचं धोरण येत आहे, ज्यामध्ये शासकीय बांधकामं हे कृत्रिम वाळूवर होणार आहे, एमसॅट वर होणार आहे। दगडापासून तयार केलेली रेती, दगडापासून तयार केलेली सॅट, आणि ती इतकी पॉवरफुल असणार आहे। ही जी नॅचरल सॅट आहे नदी घाटातली किंवा नाल्यातली, यापेक्षाही पॉवरफुल सॅट असणार आहे। 3 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे शासकीय बांधकामं, इरिगेशन, पीडब्ल्यूडी सर्व कामं हे आता एमसॅट वर होणार आहेत, त्याला या वाळूची गरज पडणार नाही। त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जे आज महत्वाचा प्रश्न आहे महाग वाळूचा, तोही आम्ही आता सोडवतो आहे। खाडी पात्रातली वाळूचेही धोरण आम्ही आज आणलं आहे। 3 वर्षाचं त्या ठिकाणी धोरण असणार आहे आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यातून जी वाळू येतं त्या वाळूचेही धोरण आम्ही आणलं आहे। त्यावरही आम्ही कडक त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि माफियागिरी बंद करण्याकरता नवीन वाळू धोरणाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळणार आहे। आणि म्हणून आजचं वाळू धोरण हे महाराष्ट्राच्या गरीब माणसाला स्वस्त वाळू मिळावी आणि मोफत 5 ब्रास वाळू आमच्या घरकुलाला मिळावी, जे 20 लाख घरं मंजूर केले आहेत, या सर्वांना मुभा दिलेली आहे। तहसीलदारला आता संपूर्ण अधिकार दिले आहेत आणि आता जी वाळू आहे ती उपविभागामध्ये एसडीओ कडे या वाळूचे अधिकार असणार आहेत। उद्धव ठाकरे का थोड़ा सवाल है। उद्धव ठाकरे अभी हाल ही में उन्होंने मातोश्री में बयान दिया कि जो कुछ वादे आप लोगों ने किए थे वो पूरे नहीं किए, तो जल्दी ही रत्नागिरी हो, मोगल का इलाका हो या फिर पूरा महाराष्ट्र वहाँ पे दौरा शुरू करने वाले, क्योंकि लोगों को उनकी जरूरत है, वो कह रहे हैं। जब जनता ने उनको मुख्यमंत्री वो बने थे,
जनता का मैंडेट नहीं था, उसके बाद भी चोरी छुपे मुख्यमंत्री बन गए। तो 2.5 साल जब उनके पास था समय, कोविड में भी बहुत अपॉर्चुनिटी आई थी कि देवेंद्र फडणवीस जी हर हॉस्पिटल में घूम रहे थे, उद्धव ठाकरे जी घर में बैठे हुए थे। तो जब समय जनता ने दिया था तब आपने कुछ नहीं किया। अब आपसे सारा जमीन खिसक गई है उद्धव ठाकरे जी के पार्टी की, उनके पैर से जमीन खिसक गई है। अब वो दौरा करके फायदा क्या है? देवेंद्र फडणवीस सरकार 5 साल के लिए आई हुई है, पूरा मैंडेट के साथ आई हुई है, और हम आपको बहुत जवाबदारी से कहते हैं, देवेंद्र फडणवीस सरकार ऐसी सरकार है, जो भी संकल्पनामा हमने दिया था जनता को 5 साल के लिए, हमने जो जो वादे किए हैं 5 साल में हमारे सारे वादे हम पूरा करेंगे। और जनता को पूरा संकल्प पत्र, इधर हमने क्या संकल्प किया था, क्या पूरा किया, ये पूरा जनता के सामने रखेंगे ब्यौरा 5 साल का काम का। हर साल भी हमारा एक ब्यौरा निकलेगा जिसमें हमने क्या किया वो बताएंगे। तो हमने जो वायदे किए वो पूरे करने वाली सरकार हमारी है। देवेंद्र फडणवीस सरकार गतिमान सरकार है, पारदर्शी सरकार है, और देवेंद्र फडणवीस सरकार पूरे 5 साल, मोदी सरकार और देवेंद्र फडणवीस सरकार डबल इंजन सरकार महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र करेगी। उद्धव ठाकरे ने कितने भी दौरे किए, कुछ नहीं मिलने वाला, उल्टा वर्ग सुधारना बिल का उन्होंने जो विरोध किया है पार्टी ने, उबाटा के गांव-गांव के कार्यकर्ता उद्धव ठाकरे का निषेध करेंगे, और उबाटा के कई कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी और एकनाथ शिंदे के पास जा रहे हैं। आज भी उबाटा के पक्ष प्रवेश हुए हैं बीजेपी में। क्यों हुए हैं? उद्धव ठाकरे ने गलत नीति अपनाई है। उद्धव ठाकरे वोटों की राजनीति में गलत टिप ले रहे हैं, कांग्रेसीकरण कर दिया उद्धव ठाकरे ने उबाटा का, इसलिए महाराष्ट्र में घूम के कोई फायदा नहीं होगा। भारतीय जनता पार्टीचा